नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान आहे, तर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महत्त्वाचे मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर सरकारचं हे चहापान होत आहे आणि नेहमीप्रमाणे विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकलाय. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राहुल, काय सांगाल? उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्याआधी होणारं हे चहापान, काय चित्र दिसतंय? अगदी अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वीच त्याच हे अधिवेशन जे आहे अर्थात अनेक मुद्द्यांवरून वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वीच होणारं हे चहापान देखील तितकंच महत्वाचं. आपण बघतोय की सर्व मंत्रिमंडळातील नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. मात्र ज्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादग्रस्त ठरू शकतं ते म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार होणारी मागणी, माणिकराव कोकाटे यांना झालेली शिक्षा आणि त्यांच्या राजीनाम्याबद्दलची चर्चा, आणि यासोबतच धनंजय मुंडे आज ज्या पद्धतीनं या कार्यक्रम इथं आलेले आहेत. अजित पवार यांना भेटायला जाताना मात्र त्यांना काहीसं टाळलंय असं व्हिज्युअल्समध्ये समोर येते. एकंदरीत बघितलं तर अशाच पद्धतीनं ज्या ठिकाणी सरकारची कोंडी होते, ज्या मुद्द्यांवरून वारंवार सरकारला घेरलं जाते, असे हे दोन मुद्दे तितकेच अडचणीचे ठरू शकतात. आणि त्यामुळं नुकताच पुण्यात झालेली शिवनेरी बलात्कार प्रकरण असेल आणि यासोबतच राज्यभरात पेटलेला संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार त्यांच्या जवळीक असणारे, धनंजय मुंडे यांच्या जवळीक असणारे वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेलं दोषारोपपत्र आणि त्यानंतर त्यांच्यावर होणारे आरोप, अशा अनेक मुद्द्यांवरून धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतायत. आणि त्यामुळं त्यांच्या भेटीगाठी, ते नेमकं कोणाला भेटतात, काय करतात, यावर अनेक लक्ष असणार आहे. याच दरम्यान अजित पवार यांना भेटताना मात्र काहीसं टाळलेलं या व्हिज्युअल्समध्ये पाहायला मिळते. आणि त्यामुळं येत्या काळात अर्थात महिन्याभर चालणाऱ्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांची भूमिका काय असणार, त्यांचा राजीनामा होतोय का, यासोबतच इतर महत्वाच्या मुद्द्यांवर देखील अनेक पद्धतीनं हे वादग्रस्त अधिवेशन ठरू शकतं. निश्चितच राहुल, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकलाय. अधिवेशनाच्या पूर्वी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल सुद्धा केला. मवियाची बैठक झाली आणि या बैठकीनंतरची पत्रकार परिषद झाली. त्याच्यामध्ये मवियाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता उद्यापासून सुरू होणारं हे जे अधिवेशन आहे ते गाजण्याची शक्यता आहे आणि विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो. मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील, आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही. आणि म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण संवाद असायचा तर सगळ्या गोष्टीत असला पाहिजे, परंतु साधं सभासदांना बोलू न देण्यापासून जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीनं वागणार असेल तर मला असं वाटतं हा चहापानावर बहिष्कारच योग्य राहील, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. इंद्रजित सावंतांसारख्यांना धमकी देणं, छत्रपती शिवरायाविषयी अपशब्द वापरलं, राहुल सोलापूरकर जे अभिनेते म्हटले जातात यांनी सुद्धा छत्रपती शिवरायाविषयी काय काय भूमिका व्यक्त केली. आणि काल या सरकारने सांस्कृतिक विभागाच्या मार्फत फिल्म सिटीची जी समिती आहे याच्यामध्ये राहुल सोलापूरकरांचा समावेश केला आहे. याचाच अर्थ जे तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी सुरू केलेली परंपरा, महापुरुषाचा अवमान करणं, छत्रपती शिवरायांचा अवमान करणं, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं, हीच परंपरा हे लोक सुरू ठेवतायत आणि त्याला सरकार संरक्षण देतंय. कोरटकर असेल की राहुल सोलापूरकर असेल, ही एकाच माळेचे मणी आहे. राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला होता. तोच न्याय आत्ताचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे. सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड आहे. आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला एक सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये. त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून ताबडतोब काढलं पाहिजे. बीडमध्ये जे काही चाललंय, महादेव मुंडेची हत्या असो, कैलाश फडणवीस जाधवांना
केलेली मारहाण असो, हे सगळं बघितल्यानंतर बीड हे महाराष्ट्रात आहे की नाही, परळी महाराष्ट्रात आहे की नाही हा प्रश्न पडतो. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळे या अधिवेशनातला हा महत्वाचा विषय असणार.